एव्हरीबडी आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आय होप यू ऑल गाईज आर हॅपी अँड हेल्दी. तर आज आहे शनिवार आणि आज आम्हा सगळ्यांना सुट्टी आहे. तर लास्ट वीक सॅटर्डेला आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो. त्यांनी आम्हाला डिनरसाठी बोलवलं होतं. तर आमचं असंच प्लॅन झालं की तुम्ही नेक्स्ट वीक आमच्या घरी या, मी पण काहीतरी छान जेवायला बनवते. तर आज ते आमच्या घरी येणार आहेत संध्याकाळी आणि म्हटलं काय बनवायचं. मी म्हटलं चपाती किंवा चिकन हे सगळेच बनवतात. ते म्हटलं मी छान बिर्याणी बनवते. तर आज मी तुमच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे आणि मी आज बनवणार आहे तांदळाची खीर. तर त्याची पण मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर काय झालेलं आहे, मी हा व्हिडिओ खूप लेट स्टार्ट केला. तर मी ऑलरेडी राईस हा मी बॉईल करून ठेवलेला आहे बिर्याणीसाठी आणि मी 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवणार आहे. म्हणजे 1 किलो तांदूळ आहेत, म्हणजे राईस बासमती राईस आहे. 1 किलो चिकन असणार आहे आणि कांदा. मी तुम्हाला सगळी ती रेसिपी पुढे दाखवेलच, पण त्याच्या अगोदर मी सांगते की मी राईस ऑलरेडी बॉईल करून घेतला आहे. तर राईसमध्ये काय नाही, पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले टाकले, निंबू पिळलं एक चांगलं मोठं आणि पुदिना टाकून कोथिंबीर टाकून त्याला बॉईल करून फक्त 7 ते 8 मिनिटं बॉईल करून मी ते राईस बाहेर काढला आणि तो मी आता गार व्हायला ठेवला आहे. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता राईस हा छान मोकळा झालेला आहे. तर राईस माझा ऑलरेडी रेडी आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते जे मसाला जो असतो बिर्याणीचा तो मी कसा बनवते. आणि हे जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. सगळ्यांची बिर्याणी बनवायची पद्धत खूप वेगळी असते. तर ही माझी पद्धत आहे. एक खूप सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला चिकनला मॅरिनेट करावं लागतं, काहीच नाही. फक्त थोडेसे प्रिपरेशन्स आधी करावे लागतात. जसं मी राईस ऑलरेडी बॉईल करून ठेवलेला आहे. 1 किलो तांदूळ आहे तो. आणि मी इकडे एक ऑलमोस्ट पाऊण किलो मी कांदा ऑलरेडी बारीक कापून ठेवलेला आहे आणि मी अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. तर आपल्याला फक्त काय करायचंय, कांदा आता फ्राय करायचा आहे छान, हा ब्राऊन, म्हणजे बेरिस्ता बनवायचा आहे आपल्याला. तर हा मी पाऊण किलोचा आता बेरिस्ता बनवते आणि मी लगेच क्विक तुम्हाला रेसिपी सांगते. आणि मला वाटतं आता किती वाजलेत, आता वाजलेत 2:45. मला वाटतं मॅक्स 4 वाजेपर्यंत ही बिर्याणी होऊन जाईल. आणि मी लवकरच बनवते कारण की मग मी त्यांना बोलले तुम्ही पण लवकर या, मग आपण छान गप्पा वगैरे मारूया. आणि मी सकाळी जाऊन सगळं सामान घेऊन आले. आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मला मध्यंतरी एक कमेंट आलं होतं की UK मध्ये पण महागाई खूप वाढली आहे का, जशी इंडियामध्ये महागाई खूप वाढली आहे. तर मी तुम्हाला सांगते की माझा एक्सपिरियन्स तो हो, ऍक्च्युली UK मध्ये पण खूप महागाई झालेली आहे. कारण की काय, मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते की मी जेव्हा 5 वर्षापूर्वी आले होते तेव्हा मी आठवड्याचं जे सामान भरायचे, म्हणजे जस्ट बेसिक की कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, दूध, ब्रेड, अंडे, तर हे मला 20 पाऊंड मध्ये मला भरपूर सामान यायचं, म्हणजे खूप सारं सामान यायचं. पण आता त्याच्यासाठीच मला ऑलमोस्ट 35 to 40 पाऊंड म्हणजे स्पेंड करावे लागतात. म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेला आहे. इन्फ्लेशन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पण इट्स ऑल हेवी ऑन द पॉकेट झालेलं आहे. तर हो, UK मध्ये पण खूप महागाई झालेली आहे. प्रत्येक गोष्ट, म्हणजे दूध पण आता ऑलमोस्ट 20 रुपयांनी वाढलेलं आहे. किंवा छोटे छोटे लाईक इव्हन ब्रेड जरी म्हटलं तर ब्रेड अगोदर 40 रुपयाला होता मोठा चांगला लोफ ऑफ ब्रेड, तो आता ऑलमोस्ट 80p ला झालेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 30 रुपीज वाढला आहे. तिकडे प्रत्येक गोष्टीच्या मागे 30p वाढलेले आहेत, विच इज अ व्हेरी बिग अमाऊंट. तर ज्यांनी मला विचारलं आहे की UK मध्ये महागाई वाढली आहे, तर हो, ऍक्च्युली इकडे पण खूप महागाई झालेली आहे. आणि डेली बेसिसवर पण आपण तो पेंच आता मला जाणवायला लागला आहे. तर चलो, लेट्स गेट स्टार्ट टू आवर बिर्याणी नाव. आता मी हा मोठा टोप घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी घालतीये तेल आपल्याला कशासाठी पाहिजे, कांदा फ्राय करण्यासाठी. तर थोडंसं जास्तच घेते मी. आपलं तेल छान तापलेलं आहे. आता मी घालतीये कांदा. आणि कांद्यामध्येच मी आता मीठ घालतीये, एक 1/2 टेबलस्पून आहे. आणि आपण आता ह्या कांद्याला छान फ्राय करून घेऊ. तुम्हाला आता वाटत असेल की तेल कमी आहे, पण नाही, जसा कांदा फ्राय होत जाईल तसं हे तेल प्रॉपर होऊन जाईल. आणि जर आपल्याला वाटलं की तेल कमी होत आहे तर आपण थोडंसं तेल अजून टाकू शकतो, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये होऊन जाणार. तर इथे मी घेतलं आहे 1 किलो चिकन. आता ह्या चिकनला आपण फक्त मीठ आणि हळद लावायची आहे. हे आहे 1 आणि हळद, बाकी काहीच नाही लावायचं. आपण आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. अजून एक 7 to 8 मिनिट्स लागेल छान ब्राऊन व्हायला. हे बघा, आपला कांदा छान फ्राय झालेला आहे.
आता आपण काय करायचं माहितीये का, ह्याच्यातला आपण 3/4 कांदा बाहेर काढून घ्यायचा. सो बघा मी आता 3/4 ऑफ दिस बेरिस्ता बाहेर काढतेय. मी 3/4 बेरिस्ता बाहेर काढलेला आहे. ह्याच्यामध्येच आपण हे चिकन टाकून घेऊ आता. आणि आपण चिकनला छान परतू आता या तेलामध्ये आणि थोड्याशा बेरिस्ता. तर तुम्ही बघितलं की मी कांदा छान फ्राय केला आहे, 1.5 किलो कांदा. आणि त्याच्यातला कांदा 3/4 कांदा मी बाहेर काढला आहे जो फ्राय केलेला आहे. आणि 1/3 कांद्यामध्ये मी चिकन छान आता त्याला परतून घेतेय. हा बेरिस्ता बोलतो आपण. बेरिस्ता हा मी आत घालते, छान क्रंची झालाय हा. ह्याच्यामध्ये घालूया दही. 400 ग्रॅम्स ऑफ योगर्ट. दही आपलं साधं दही आहे. तर ह्याच्यात आहे कांदा आणि 400 ग्रॅम्स ऑफ दही. त्याला आता छान बारीक करून घेऊया. कांदा आणि दहीची छान पेस्ट झाली आहे. चिकन छान परतलंय. एक अजून 7 ते 8 मिनिटं आपण असंच परतू त्याला छान तेलामध्ये आणि त्या कांद्यामध्ये. ऑलमोस्ट एक 7 ते 8 मिनिटं छान परतते. आता मी घालतीये 2 मोठे टेबलस्पून ऑफ अद्रक लसूणची पेस्ट. आणि आपण परत ह्याला छान परतू. तर आपली अद्रक लसूणची पेस्ट पण छान फ्राय झाली. आता आपण कांदा आणि दहीचा ग्राइंड केलेलं मिक्सचर आत घालूया आणि ह्याला आपण छान परतू. आता आपण ह्याला छान आता परतून घेऊ. आता आपलं दही आणि कांद्याचं मिक्सचर टाकलेलं आहे, त्याला मी छान परतले. आता मी ह्याच्यामध्येच घालतीये कोथिंबीर, पुदिना आणि स्लिप केलेल्या हिरव्या मिरच्या. आणि आपण छान मिक्स करू आता परत. आता मी घालते ह्याच्यामध्ये रेडीमेड बिर्याणी मसाला आहे हा. हे 2 पॅकेट्स आहेत, कारण की आपलं 1 किलोच्या प्रमाणे बिर्याणी बनवली मी. 1 किलो तांदूळ, 1 किलो चिकन, त्याच्यामुळे 2 पॅकेट बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला टाकलाय. आता मी घालते 2 टेबलस्पून ऑफ लाल मिरची पावडर. तुम्हाला जर लाल मिरची पावडर नाही टाकायची तर नका टाकू. मला थोडंसं तिखट लागतं, छान बिर्याणी स्पायसी छान लागते. आणि आता आपण ह्याला छान परतून घेऊया. आपलं चिकन आता छान परतून झालेलं आहे. आता मी काय करते, हे जे तेल दिसतंय ना, हे एक्स्ट्राचं ते मी काढते. आपल्याला जेव्हा लेअरिंग करू आपण बिर्याणी तेव्हा हे वरून टाकायला. तर हे मी काढून घेते आता. तर आपला मसाला आणि चिकन छान परतून झालेला आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत. तर आता आपल्याला लेअर करायचं आहे, म्हणून मग मी काय करतेय, ऑलमोस्ट हाफ ऑफ द ग्रेव्ही मी बाहेर काढतेय चिकनचं झालेले. आता आपण पहिला लेअर देऊया. हे बघा, हे बॉइल्ड राईस आहे. तर आपण पहिला लेअर दिला आहे. आता आपण ह्याच्यावर गार्निश करूया. तर सगळ्यात अगोदर मी घालतीये टोमॅटोज, थोडासा बेरिस्ता, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची घालते आणि लिंबूचे स्लाइसेस आहेत. आता आपण ह्याच्यावर घालूया दुसरा लेअर. आता आपण राईसचा दुसरा लेअर टाकूया. आणि बघा, राईस खूप मोकळा झालेला आहे. मी त्याला छान थंड होऊन दिलं होतं. आणि हा बासमती राईस आहे. टोमॅटोज, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, लेमनचे स्लाइसेस आणि बेरिस्ता. आता हे ऑप्शनल आहे, कलर टाकणं खूप ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. मला आवडतो, छान वाटतं कलर तो रेड. आणि हे आहे रोज वॉटर. तर हे आपण घालूया. आणि हे आहे केसरचं दूध, हे पण मी आत घालतेय.
आणि हे जे आपण तेल काढलं होतं मसाल्याचं ते आपण घालूया आता साईडनी. इकडे बघा मी तवा तापायला ठेवला. आता मी हे इकडे ट्रान्सफर करते आणि आपण आता ह्या बिर्याणीला दम देऊया. मी वरून घालते बटाट्याचं. तर तुम्ही बघितलं मी आता दमवर ठेवली आहे आणि एक्झॅक्ट 45 मिनिट्स लागले मला. 3ला स्टार्ट केलं होतं, 3:45 वाजले. आता ह्याला आपण एक 15-20 मिनिटं छान दमला ठेवू. आता मी बनवते तांदळाची खीर. आता मी आपलं पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये मी घालते तूप. आपलं तूप मेल्ट झाले. आता मी घालते राईस. तर हा बासमती राईस आहे, हा मी भिजत ठेवला होता 2 तास आणि हातानेच फक्त त्याला छान बारीक केलेलं आहे. आणि आता मी घालते. आता आपण ह्या राईसला तुपामध्ये छान परतून घेऊया. ऑलमोस्ट ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. तर राईस जो आहे, तांदूळ जो आहे आपला, तो छान ब्राऊन झालाय आता. आणि आता मी घालते दूध. आणि इकडे बघा असे दूधचे कॅन्स भेटतात UK मध्ये. 1.5 लिटर दूध टाकले मी. आणि आता आपण ह्याला शिजवून घेऊया. या खीर जेव्हा तुम्ही ही खीर बनवता तेव्हा कॉन्स्टंट स्टर करावं लागतं, नाही तर तो राईस खाली लागेल आणि खीर आपली खराब होऊन जाईल. आता हे राईस आणि दूध मी छान 1 पाऊण तास त्याला आटवलेला आहे. तांदूळ छान शिजला आहे. आणि इकडे मी वेलची थोडीशी रोस्ट करते आणि त्याला मी छान बारीक पूड करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. 1 कप साखर. आणि आपण ह्याला छान मिक्स करू. आणि आता परत ह्याला एक 15 ते 20 मिनिटं साखर दुधामध्ये छान शिजवून घेऊया. आणि मी घालते थोडंसं मीठ टू बॅलन्स द स्वीट टेस्ट. आता मी घालते वेलचीची पूड. छान मिक्स करू. आता घालते थोडंसं केशर. बदाम रोस्ट करते गार्निशिंग साठी. आणि थोडेसे भाजले ना ते थोडे मऊ होतात, त्याने उडत नाही सगळीकडे. छोट्या छोट्या टिप्स मी स्वतः शिकली आहे, कोणी मला शिकवलं नाहीये. बट आय जस्ट ट्रायल अँड एररनी शिकतो आपण. नाहीतर काय होतं, जेव्हा आपण डिरेक्टली आपण जर कापायला घेतो तर खूप त्याचे पार्टिकल्स इकडे तिकडे उडतात आणि खूप वेस्ट पण होतं. त्याच्यामुळे थोडंसं भाजले की ते थोडेसे सॉफ्ट होतात. आणि बघा किती क्लीन कट झालेले आहेत ते. माझं सगळं आवरलं, माझं किचन पण आवरलं. मी छान केस वगैरे वॉश केले आहेत. आता माझे फ्रेंड्स येतील 6 वाजता, तर मी सगळी रेडी करते. तर खीर जी आपली फिरणी आहे ती मी काढून घेतली आहे एका बोलमध्ये. आता मी ह्याला गार्निश करते आणि मग आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ थंड व्हायला. तर आता मी बिर्याणी ओपन करते, मी तुम्हाला दाखवते कशी झाली आपली बिर्याणी. वाव, हे बघा किती छान कलर आलाय. आता मी मिक्स करते. हे बघा किती मोकळा मोकळा झालाय राईस. आणि ह्याला छान सेट होऊन दिलंय मी. ऑलमोस्ट एक हाफ एन आवर झालेला आहे. किती मोकळा मोकळा राईस झालेला आहे. तर तुम्ही डेफिनेटली ही बिर्याणी ट्राय करा. खूप सिम्पल आहे, 1 तासामध्ये होऊन जाते. यू डोंट हॅव टू बॉदर मॅरिनेट करा, काहीच करायची गरज नाहीये. 1 तासामध्ये ही बिर्याणी रेडी होईल. आणि खूप छान आहे, खूप डिलिशियस लागते. माझी कोशिंबीर ऑलरेडी झालेली आहे, फक्त त्याच्यात कांदा कापायचा आणि मीठ टाकायचं आहे. आणि फिरणी पण रेडी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे. आता मी फक्त वेट करतो ते कधी येतात. मग आम्ही थोडा वेळ चिट चॅटिंग करू, थोडंसं खाऊ वगैरे, आणि मग मी डिनरला बसूया. ये मी केलं. माझ्या साईडला होतो ना. येस. कोण जिंकताय? मी. या बॅग आणि तिसरी कंडिशन अशी पाहिजे, तुम्ही जिथे जॉब करता 2 वाजता. आता मला काय माहित, नंतर 1000 वेळेस बोलणार कोण.
फ्रेंड्स गेले, 11 वाजले आहेत आणि आम्ही छान चॅटिंग केली, खूप जेवलो आणि मग ते निघून गेले आता जस्ट. आता संजय सांगतील कशी झाली होती बिर्याणी. ओके चला. इट वॉज गुड. छान होती, सटल होती अँड इट वॉज व्हेरी गुड. कशी होती बिर्याणी? छान. ओके समू, कशी होती बिर्याणी? हो छान झाली होती. आणि मला असं वाटतं फर्स्ट टाइम मी असं केलं होतं की राईस मी अगोदर बॉईल करून राईसला मी छान कूल डाऊन केलं होतं, त्याच्यामुळे काय झालं होतं राईस वॉज प्रॉपर इन शेप. खूप छान झाली होती बिर्याणी आणि आम्ही खूप खाल्ली, खूप गप्पा मारल्या आणि फिरणी पण मस्त झाली होती ती फ्रीजमध्ये राहिल्यामुळे. है ना, इट वॉज व्हेरी नाईस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. फिरण्यासाठी थंडच पाहिजे अँड इट वॉज गुड. आय लाईक इट. हो छान जेवण झालं आणि ते लोक गेले आता. आणि मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. प्लीज ट्राय माय बिर्याणी रेसिपी आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस. बाय. ठीक आहे. थकलेत सगळे. चलो बाय बाय.